आज विचार करूया, धुरळा न उडवता घडवलेला निर्णय हा न्याय असतो की अन्याय? मंडळी, जत्रेत हरवलेलं पोर या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत अनेक प्रकारच्या विचारांच्या जत्रा पाहिल्या. राजकीय विचारांची जत्रा पाहिली, सामाजिक विचारांची जत्रा पाहिली आणि त्या विचारांच्या नावाने उडणारा धुरळाही पाहिला. मागच्या भागात आपण एका शैक्षणिक प्रश्नाभोवती उडवलेल्या धुरळ्याबद्दल बोललो. पण आजचा प्रश्न थोडा वेगळा आहे, कारण आज आपण अशा एका मोठ्या निर्णयाकडे पाहणार आहोत, ज्याच्या भोवती निर्णय होण्याआधी धुरळा उडू दिला गेला नाही, मोठमोठ्या बातम्या बाहेर येऊ दिल्या गेल्या नाहीत, आणि एका रात्री अचानक संपूर्ण देशासमोर एक मोठा निर्णय ठेवला गेला. हो, मी बोलते आहे नोटबंदीच्या निर्णयाबद्दल. आता इथे मला एक गोष्ट अगदी स्पष्ट करायची आहे. आजचा हा भाग नोटबंदी योग्य होती की अयोग्य होती एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नाही, कारण एखाद्या मोठ्या निर्णयाकडे फक्त तो बरोबर होता किंवा तो चुकीचा होता या दोनच चष्म्यांतून पाहिलं तर आपण पुन्हा एकदा त्याच जत्रेत हरवून जाऊ. आपण आज विचार करणार आहोत, एखादा मोठा निर्णय धुरळा न उडवता घेतला गेला तर त्याचा अर्थ काय? तो निर्णय गुप्त ठेवण्यामागे काही कारण असू शकतं का? अर्थातच असू शकतं, कारण काही निर्णयांची माहिती आधीच बाहेर गेली तर त्या माहितीच्या काही शक्तींकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते. म्हणूनच निर्णयाची गोपनीयता राखली जाणे खूप गरजेचे असते. ही गोष्ट समजावी लागेल. अकाली जगासमोर आलेल्या निर्णयाने समाज विनाशाकडे जाऊ शकतो, पण गोपनीयता आणि उत्तरदायित्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निर्णय घेण्यापूर्वी माहिती बाहेर न देणं एक गोष्ट, आणि निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचे परिणाम काय झाले, कोणाला काय त्रास झाला, कोणाला काय फायदा झाला, कोणत्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या आणि कोणत्या घडल्या नाहीत, याचं प्रामाणिकपणे परीक्षण करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते. आणि म्हणूनच मला वाटतं, धुरळा उडाला नाही म्हणून निर्णय आपोआप योग्य ठरत नाही, आणि धुरळा उडाला नाही म्हणून तो चुकीचाही ठरत नाही. मग करायचं काय? तपासायचं. आपण काय अपेक्षित केलं होतं, काय प्रत्यक्षात घडलं, निर्णयाचा उद्देश काय होता, त्यातून कोणते परिणाम साध्य झाले, कोणत्या समस्या निर्माण झाल्या, आणि सर्वात महत्त्वाचं, त्या समस्यांची किंमत नेमकी कोणी मोजली? हा प्रश्न विचारायला हवा, कारण सामान्य माणसाला अनेकदा निर्णयाची संपूर्ण पार्श्वभूमी माहीत नसते. त्याला दिसतात परिणाम, रांगा दिसतात, अडचणी दिसतात, व्यवहारातील बदल दिसतात, कुणाला फायदा झाल्याच्या कथा ऐकू येतात, कुणाचं नुकसान झाल्याच्या कथा ऐकू येतात, आणि मग प्रत्येकजण आपापल्या अनुभवावरून निष्कर्ष काढतो. पण अनुभव म्हणजे संपूर्ण सत्य नसतं, आणि एखाद्या व्यक्तीचा अनुभव खरा असला तरी तो संपूर्ण निर्णयाचं अंतिम मूल्यमापन ठरत नाही. म्हणूनच अशा वेळी आपल्याला भावनेपेक्षा तथ्यांची गरज असते. आणि इथेच या मालिकेचा मूळ प्रश्न पुन्हा आपल्या समोर उभा राहतो. आपण समस्येचा विचार करतो आहोत की समस्येच्या नावाने उडवलेल्या धुरळ्यात हरवतो आहोत? नोटबंदीचा निर्णय अचानक झाला, त्यामागे अनेक उद्देश सांगितले गेले, त्याचे काही परिणाम सकारात्मक मानले गेले, काही परिणामांवर तीव्र टीका झाली, काही लोकांनी त्याला ऐतिहासिक निर्णय म्हटलं, काहींनी त्याला मोठी चूक म्हटलं. पण आपण या दोन्ही टोकांच्या मतांपासून थोडं दूर उभं राहून विचार करू शकतो का? निर्णयाचा अभ्यास करू शकतो का? उद्देश आणि परिणाम वेगळे करून पाहू शकतो का? यश आणि अपयश दोन्ही मान्य करण्याइतकी आपली विचारशक्ती स्वतंत्र आहे का? हा माझ्यासाठी आजचा खरा प्रश्न आहे, कारण विचार करण्यासाठी आपल्याला नेहमी धुरळ्याची गरज नसते. कधी कधी धुरळा नसणं हीच विचार करण्याची मोठी संधी असते. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादा मोठा निर्णय आपल्या समोर आला तर लगेच कुणाच्या बाजूने
किंवा कुणाच्या विरोधात उभं राहण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मला जे सांगितलं जाते ते सत्य आहे का, की मला सत्याचा फक्त एक भाग दाखवला जातोय? राजकारणात अनेकदा राज्यकर्त्यांना काही निर्णय खूप विचार करून घ्यावे लागतात. मात्र ते घेण्यापूर्वी अनेकदा कमालीची गोपनीयता बाळगावी लागते. अशावेळी ती प्रचलित म्हण आठवते, एका हाताने केलेली गोष्ट दुसऱ्या हातालाही कळू न देणे. अशा पद्धतीने जर काही गोष्टी केल्या गेल्या नाहीत तर हवा तो परिणाम तर साधता येतच नाही, उलट समाजाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून कधी कधी राज्यकर्त्यांना चाणाक्षपणे गोपनीयता ठेवावी लागते आणि कधी कधी तर त्यामुळे समाजाची टीकाही सहन करून पचवावी लागते. मात्र सेवेचे व्रत घेतलेले राज्यकर्ते ही टीका, त्याबरोबर येणारी बदनामी सर्व शांतपणे झेलत राहतात. आणि तीच त्यांच्या निस्वार्थी वृत्तीची परीक्षा असते. म्हणून टीका करतानाही विचार करा. अचानक मोठे निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यांची वागणूक नीट निरखा. जर त्यामध्ये टीका ऐकूनही जराही चलबिचल दिसली नाही तर त्या नेत्यावरची नजर आणखी बारीक करा. निरीक्षण अधिक सखोल करा. कदाचित यामुळे काही उत्तरे मिळू लागतील. पण प्रश्नांच्या भीतीने जत्रा सोडू नका. कारण जत्रेत फिरणं चुकीचं नाही. जत्रेचा आनंद घ्या. वेगवेगळे विचार ऐका. वेगवेगळी मतं समजून घ्या. पण धुरळा उडत असेल तर थोडं थांबा. आणि धुरळा उडत नसेल तरी डोळे बंद करू नका. कारण धुरळा असो वा नसो, विचार मात्र आपले स्वतःचे असले पाहिजेत. मी डॉक्टर रेखा काळे, तुमच्या मनोयशाची शिल्पकार. पुढच्या भागात पुन्हा एका वेगळ्या जत्रेत भेटूया. तोपर्यंत विचारांच्या जत्रेत नक्की फिरा, पण धुरळ्यात हरवू नका.